शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी महायुतीच्या समन्वय बैठकीला चाकण येथे सुरुवात झाली असून या बैठकीला चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, अतुल बेनके, विलास लांडे उपस्थित आहेत। मात्र या बैठकीत भाजपचेच काही नेते अनुपस्थित राहिलेत। आमदार महेश लांडगे, भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल देशमुख, राम गावडे आणि आशा बुचके अनुपस्थित राहिलेत। चाकणच्या हॉटेल आरती एक्झिक्युटिव्हमध्ये ही बैठक सुरू आहे। बैठकीला शिरूर मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। बैठकीमध्ये प्रचार आणि सभांचे नियोजन करण्यात येणार आहे। भाग आपल्याला करायचं असेल आणि नरेंद्र मोदींना तिथं पंतप्रधानपदी परत का बसवायचं आहे हा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे। जन्य परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं देशाला विश्वगुरू म्हटलं गेलेलं आहे, ती भारत देशाकडे बघितलं जात आहे। या महासत्ता अमेरिका आहे, रशिया आहे, चीन आहे, या सगळ्या असलेल्या मोठ्या राष्ट्रांकडून विश्वगुरूच्या नात्यानं बघताय, ते त्या नात्यानं बघताय याचं एकमेव कारण अजूनही 5-10 वर्षाचा कालावधी डॉलर्सच्या ऐवजी $5 ट्रिलियन इतकी मोठी अर्थव्यवस्था करून या जगामध्ये खऱ्या अर्थानं विश्वगुरूचा सन्मान आपल्याला मिळत असताना तिसरी महासत्ता या जगामध्ये निर्माण करण्यासाठी आज वेगानं कोण प्रगती करू शकतो ठिकाणी सगळेजण एकत्रित आलेलो आहोत। ही भूमिका आपण प्रत्येक एकेका बूथवरती झाली तर भरपूर आहे असं मला या ठिकाणी सुचवायचंय। येणाऱ्या ज्या काही सूचना आहेत एकमेकांच्या विरोधात वाढलेले राहिलेले झगडलेले सगळे उदाहरणं प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती आहे, प्रत्येकाची बलस्थानं माहिती आहेत, प्रत्येकाच्या सगळ्या युक्त्या सगळं माहिती आहे, शक्ती केंद्र सगळं माहिती आहे। आज ते जे काही आहे ते लोकसभेपेक्षा तुमच्या माझ्या अस्तित्वापेक्षा तुमच्या माझ्या कुटुंबापेक्षा प्रेस्टिजपेक्षा नेशन फर्स्ट राष्ट्रप्रथम असलेल्या राजकीय अडचणी किंवा व्यक्तिगत असलेल्या काही अहंकार सुद्धा आहे, हे सगळे गळूनच पडले पाहिजे तर आणि सर्वार्थानं पुढे जाईल आणि हे जग सुखी होईल यासाठी म्हणून आपण सर्वजण काम करूयात एवढंच या ठिकाणी सांगतो। आपल्या रजा घेतो। जय हिंद, जय भारत। याची वाट न बघता स्वयंस्फूर्तीने अशा प्रकारचे कार्यक्रम करावे। मला आमदार चेतन तुपेंनी काल खूप चांगलं सांगितलं, ते वरिष्ठांपर्यंत